सावित्री, इतके वर्ष ज्या घरात संसार केलास त्या घरात तुला आज जायला भीती का वाटते? नाही नाही, मी माझ्या नवऱ्याला तोंड कसं दाखव? कारण मी माझ्या नवऱ्याला वचन दिलं होतं की मुलाच्या दारात मरेन तरी जाणार नाही. पण काय करावं काय कळेन असं झालंय. काय करू काय करू? अरे माझ्या नवऱ्याचा आवाज येतो. माझ्या नवऱ्याचा आवाज येतो. धनी धनी धनी, मी तुमची सावित्री. धनी, मी तुमची सावित्री. मला धनी, मला क्षमा करा. मला क्षमा करा. ऐका ना माझ्यासाठी कुठे कुठे फिरलात तुम्ही? कुठे कुठे गेलात? ऐका ना माझं धनी, माझ्यासाठी कुठे फिरलात? मला क्षमा करा. मी तुम्हाला सोडून निघून गेले पण परत तुमच्यापर्यंत पोहोचले. देवाने तुमची भेट घडवली. नवरा म्हणतो, कुठे गेली होतीस इतके दिवस? काय झालं? मला दिसलीच नाही. काय झालं? ती सांगते. त्याच्या हातापाया पण. धनी, मला क्षमा करा. मला क्षमा करा. मी तुम्हाला दिलेलं वचन पाळलं. मी एक महान कार्य केलं. महान कार्य केलंस? काय असं महान कार्य केलंस? तुझ्याशिवाय मला कोणी नसताना मला सोडून गेलीस. काय असं महान कार्य केलंस? धनी, माझ्यावर रागावू नका. हे बघा, मी जे काय सांगते ना त्याच्यावर विश्वास ठेवा. आपल्या मुलाचं ना मोठा ॲक्सिडेंट झाला. हो, ॲक्सिडेंट झाला? हो दे, त्याचा ॲक्सिडेंट झाला तर मारून दे मला. तर ॲक्सिडेंट झाला, पण हे सगळं तुला कसं माहीत? हे बघा, आपल्या मुलाचा मित्र आहे ना, तो मला सांगत आला होता. तुम्ही घरी नव्हता म्हणून मी आईची माया, माझ्या आईचं कारण मी तशीच त्याच्याबरोबर निघून गेले. तुम्हाला न सांगता मला क्षमा करा धनी. मला क्षमा करा. मला माफ करा. माझी चुकी झाली. यानंतर असं मी काय करणार नाही. बरं ठीक आहे, जाऊ दे. धनी, माझं ऐका ना. मी काय म्हणते, मला खूप भूक लागली आहे. मला थोडंसं खायला देता का? अहो, त्याच्या मित्राने मला गावाच्या बाहेर सोडलं आणि म्हणाला की काका रागवेल म्हणून मला तिथे सोडून दिलं. घरापर्यंत आणून दिलं नाही. तुम्हाला दिलेलं वचन मी मोडलं म्हणून मी घरात प्रवेश केला नाही. या रस्त्यावर उभी आहे. धनी, मला खूप भूक लागली आहे. मला थोडंसं खायला द्या ना. हो, तुला खायला देतो, पण त्याआधी औषध प्यायचं असतं. तुझी तब्येत बरी नाही ना? नाही. असं का करता? मला थोडंसं खायला द्या. हे बघा, आपल्या बाजूला ती काकी राहते ना, त्या काकीला म्हणा जा आणि माझ्या सावित्रीसाठी थोडासा भात आण. हे अगोदर औषध पी. नाही हो, औषध पित नाही. मला खूप भूक लागली आहे. ऐका ना माझं ऐका ना थोडंसं. मला खूप भूक लागली. मला जेवायला द्या. हे काकी ते बघा, आपल्या घराच्या बाजूला ते काकी आहे. मी इथेच थांबते. जा ना, थोडंसं भात आणा ना. मला खूप भूक लागली आहे. तू अगोदर औषध पी म्हणतो ना तुला. भात गीत काही नाही हो, मला खूप भूक लागली. मला जेवायला द्या. अगं, ही औषध पी. ही औषध पिल्यानंतर तुला फार बरं वाटेल. नाही, मला तहान पण खूप लागली. ए रामदास भाऊ, ए जनाबाई, मला थोडंसं पाणी दे. पाण्याचा बाप नाही का? मला पाणी नाही ना, काय नाही. मला खूप भूक लागली. मला पहिले भात दे. मला कोणीतरी पाणी द्या. मला खूप पाणी द्या. नाही, तू पहिले औषध पी. नाही हो, जेवायच्या पहिले औषध प्यायचं नसतं ना. जेवण केल्यानंतर औषध प्यायचं असतं. नाही हो, मला थोडंसं पाणी द्या. काय तुमच्या बॉटलमध्ये पाणी आहे? ते पाणी तुम्ही फेकून दिलं. मला पाणी का दिलं नाही? अगं, औषध तर पिऊन बघ. या औषध तुझ्या पोटात गेल्यानंतर तुझी तब्येत कशी ठाव होते ते असं म्हणता. पण मला तुम्ही औषध दिल्यानंतर मला नक्की जेवायला द्या ना. मला खरंच खूप भूक लागली आहे हो. मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून. हो, तुला जेवायला देतो. थांब, तुला जेवायला देतो.
हे औषध पी. मला पहिले जेवायला द्या, मला पाणी, मला तहानपणे. औषध पी म्हणतो ना, पी पहिले अगोदर औषध. हे बघ, आज तू फार मोठा गुन्हा केलास. अगं औषध पी. नवऱ्याच्या हातून विष जरी पिलं ना तरी अमृत मानायचं असतं. तू पतिव्रता बाई ना, मग अशी कशी करतेस? बरं पण मला एक सांगा, औषध पिल्यानंतर मला तुम्ही जेवायला द्या ना. नाही बघा, मी याच्यानंतर आपल्या मुलाचं कधी तोंड बघणार नाही. पण काय करू, आईचं काढीस. मी त्याला जन्म दिला, मी त्याला मरणाच्या घरात नाही पाहू शकत. मी त्याला मरणाच्या घरात नाही पाहू शकत म्हणून गेले. ठीक आहे, तुझं महापुराण खूप झाला, चल औषध पी. कसं वाटतंय? बरं वाटते ना? मी पण थोडीशी पितो. तू पिल्यानंतर तुम्ही पण पिता? तुम्हाला काय झालं? माझी तब्येत बरी नाही, तुम्हाला काय झालं? तुम्ही कशाला औषध पिली? अगं पी तर खरं औषध, कशी मजा येते ते. तुम्ही मला काय दिलं? तुम्ही मला काय दिलं? थँक्यू व्हेरी मच. माझा छोटासा प्रसंग तुम्ही बघितला. माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. मी स्टेजवर कितीतरी छान काम करते. माझ्या हसण्यामुळे, माझ्या रडण्यामुळे खरंच प्रेक्षक रडतात आणि हसतात. पण माझ्या गावातील स्त्रियांनी माझा सन्मान केला आणि खरंच माझा छोटासा प्रसंग तुम्ही बघितलात. थँक्यू व्हेरी मच. सलाम तुम्हाला.